रात्री 2:30 वाजता पुण्यामध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचं मेडिकल झालंय। रात्री 2:15 वाजता शेरगाव रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी त्याची करण्यात आलेली आहे। ही तीन दृश्य आपण पाहताय। निलेशला रात्री 2:30 वाजता नेपाळहून पुण्यामध्ये आणण्यात आलं। काल त्याला नेपाळमधून अटक झाली आणि रात्री 3:15 वाजता थेरगाव रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी सुद्धा त्याची तत्काळ करण्यात आलेली आहे आणि त्याला आता सध्या बावधन पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। आजच त्याला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। वैष्णवीच्या बाळाची हेळसाळ केल्या प्रकरणाचा गुन्हा जो आहे तो निलेश चव्हाणवर दाखल झालेला आहे। कसपटे कुटुंबीय असो किंवा मयुरी हगवणे असो, या दोघांकडून सुद्धा निलेश चव्हाणचा उल्लेख जो आहे तो झालेला आहे आणि निलेश चव्हाणकडे वैष्णवीच्या मृत्यूनंतर ते बाळ जे आहे तिचं बाळ हे निलेश चव्हाणकडे होतं। या बाळाची हेळसाळ केल्या प्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पुण्याहून कर्जत असेल तिथून तो बायकार दिल्लीला गेला। त्याहून दिल्लीहून तो ट्रॅव्हल्सने तो उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी गेला। तिथूनच तो सोनाली मार्गे नेपाळमधील भैरवाह शहरात गेला। भैरवाहमधून तो काठमांडूमध्ये देखील फिरून आल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली। त्यानंतर अखेर भैरवाह मार्गे तो उत्तर प्रदेशमधील सोनाली या ठिकाणी आला असता पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने जे आहे त्याला या ठिकाणी बेड्या ठोकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवडचे गुन्हे शाखेचे पोलीस जे आहेत आता बावधन पोलिसांच्या ताब्यात जे आहेत त्या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतात। कोर्टासमोर जे आहे ते हजर करतील। त्यानंतर अनेक कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर त्याची पोलीस कस्टडी जी आहे आता बावधन पोलीस घेणार आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहिलं तर अनेक गोष्टींचा उलगडा जो आहे तो आता निलेश चव्हाण याला अटक केल्यानंतर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। 9 दिवस तो तब्बल फरार होता। नेपाळ बॉर्डरवरून जे आहे आता ताब्यात घेतलेला आहे। सकाळीच 8-8:30च्या सुमारास जे बावधन पोलीस जे आहेत आता सत्र न्यायालयात त्याला हजर करणार आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।